नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचे नाव आहे डार्क लव आणि या कथेचे लेखक आहेत शशांक खडके. लेखकाच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. सुमारे रात्रीचे 2 वाजले असणार. मी मागे माझ्या गाडीत वळून पाहिले. ती तिथेच पडून होती. तिचे डोळे उघडे होते, पण त्यामध्ये जीव नव्हता. अंजूचा मृतदेह मी खूप खटपट करून पळवून आणला होता. डार्क वेबवर मला एक व्यक्ती सापडला होता. तो काळा जादू करून मृत व्यक्तींना जीवित करू शकतो, असा त्याचा दावा होता. अंजूवर माझे खूप प्रेम होते. हिला कसली बिमारी होती मला माहीत नाही, पण अखेर त्या बिमारीने हिचा जीव घेतला. त्या व्यक्तीने दिलेल्या त्या पत्त्यावर मी शेवटी पोहोचलो. एक जुनाट बंगला होता माझ्यासमोर. त्याचा मोबाईल नंबर माझ्याजवळ नव्हता. पत्ता त्याने डार्क वेबवरूनच दिला होता आणि स्वतःचे नाव पण सांगितले नाही. अंजूला मी माझ्या पाठीवर उचलले आणि बंगल्याच्या दाराजवळ गेलो. बेल दिसली नाही म्हणून दाराला जोराने वाजवले. इकडे तिकडे जास्त घरे नव्हती. बाहेर फक्त रस्त्यावरील लाईटचा उजेड आणि रातकिड्यांचा गजर. पुन्हा एकदा मी दार वाजवले. तिकडून एक 50शीतल्या व्यक्तीने दार उघडले आणि आत येण्यासाठी इशारा केला. मी आत आलो. खोलीत लाईट सर्व बंद होते. मेणबत्त्या एका खडूने आखलेल्या गोलाभोवती खोलीच्या मधोमध लावलेल्या होत्या. तेवढाच फक्त उजेड होता. आखलेल्या गोलात हिला ठेव, त्या व्यक्तीने मला म्हटले. त्या गोलात जाऊन अंजूला मी माझ्या पाठीवरून खाली ठेवले. तिचा तो निर्जीव चेहरा पाहून मला रडू येत होते, पण मी स्वतःला सांभाळून घेतले. हिला वापस आणतो मी, पण त्यानंतरची कोणतीही गॅरंटी मी घेणार नाही, त्याने माझ्याजवळ आल्यावर म्हटले. हिला फक्त जिवंत करा, बाकी काय होईल ते मी सांभाळतो. रडक्या आवाजात मी म्हटलं. त्याने एक धारदार चाकू खिशातून काढला आणि स्वतःच्या हाताला त्याने चिरा मारला. रक्त सांडू लागले. काही रक्ताचे थेंब त्याने अंजूच्या ओठावर टाकले आणि तिचे तोंड उघडून त्याने अजून एकदा दुसरा चिरा हातावर मारला आणि सांडणारे रक्त त्याने तिच्या तोंडात टाकले. हिला हे लॉकेट गळ्यात घाल. खिशातून एक लॉकेट काढून त्याने माझ्या हातात दिले. मी लॉकेट अंजूच्या गळ्यात घालून दिले. हे लॉकेट हिच्या गळ्यातून निघता कामा नये, त्याने मोठ्या आवाजात म्हटले. मी अंजूकडे पाहिले. ती अजूनही निर्जीव पडलेली होती. प्रेम करतो ना तू हिच्यावर, त्याने विचारले. माझ्या जीवापलीकडे, मी म्हटले. माझे म्हणणे आता बरोबर ऐक. पुढील 3 दिवस खूप महत्त्वाचे आहे. हिला तुझ्या घरी एका खोलीत बंद करणे, हिचे हात आणि पाय चांदीच्या साखळीने बांधणे. काही पण असो, हिला 3 दिवस साखळीतून सोडायचे नाही. 4थ्या दिवशी जशी ही पहिली होती तशीच होणार, पण 3 दिवस हिला सोडू नको. तुम्हाला पैसे किती देऊ, त्याला मी विचारले. मी ह्या कामासाठी पैसे घेत नसतो. फक्त 3 दिवस हिला साखळीतून सोडू नको, नाहीतर बाकी पुढे काय होईल याची गॅरंटी मी घेणार नाही. मी त्याचे पाय पकडले आणि धन्यवाद म्हटले. अंजूला उचलून मी परत गाडीमध्ये आलो. गाडीतल्या मी आणलेल्या चांदीच्या साखळीने तिचे हातपाय मी बांधले. माझ्या बंगल्यासमोर गाडी थांबून मी अंजूला माझ्या खोलीत बेडवर ठेवले. ती अजूनही जिवंत झाली नव्हती. मी खोली बाहेरून लॉक केली आणि हॉलमध्ये सोफ्यावर येऊन झोपलो. जोराने दार ठोकण्याच्या आवाजाने मी दचकून उठलो. अंजू जिवंत झाली हा विचार येताच मी धावत खोली बाहेर आलो. अंजू, तू परत आली का, मी खोली बाहेरून विचारले. आतून काहीच आवाज आला नाही. न राहून मी दार उघडलं. अंजू दाराजवळ पडून होती.
तिचे डोळे उघडे होते. ती माझ्याकडे पाहत होती. तिचे हातपाय बांधून असल्याने तिला काय चालले आहे समजत नसावे असे मला वाटले. अंजूला मी बेडवर झोपवले. ती एकसारखी माझ्याकडे पाहत होती, पण काहीच बोलत नव्हती. अंजू, मी आहे, अजय, मी प्रेमाने तिला म्हटले. पण ती काहीही बोलत नव्हती, एकसारखी माझ्याकडे पाहत होती. तेव्हा माझ्या लक्षात आले, अंजूच्या डोळ्यांचा रंग लालसर झाला होता. पहिले तिचे डोळे काळ्या रंगाचे होते. तिचे हातपाय जिथे बांधले होते तिथे तिची त्वचा जळल्यासारखी दिसत होती. ते पाहताच ती साखळी सोडण्याची माझी इच्छा झाली. पण त्याचे शब्द मला आठवले. 3 दिवस ही साखळी सोडायची नाही आणि 4थ्या दिवशी अंजू पुन्हा पहिल्यासारखी होणार होती. माझी अंजू पुन्हा जिवंत होणार होती. मी खोलीला बाहेरून लावून पुन्हा सोफ्यावर आलो. मला झोप येत नव्हती. तितक्यात माझा फोन वाजला. अतुलचा फोन आला होता. हॅलो, बोल अतुल. तू ऐकले काय अजय? आपली क्लासमेट अंजू मरण पावली रे. कधी रे यार? खूप वाईट झाले. खूप प्रेमळ मुलगी होती अंजू, मी म्हटले. अरे पण तिची डेड बॉडी चोरी गेली म्हणे. डेड बॉडी चोरी कशी काय झाली? तिची किडनी, डोळे, हृदय असे चोरी करून विकणार असणार भामटे चोर, अतुल रागाने बोलला. आजी कशी आहे तिची? मी विचारलं. अरे तिच्या आजीशिवाय तिचं या जगात कोणीच नव्हतं. खूप रडत होती ती. अच्छा, आपण उद्या बोलू, मला थोडं काम आहे, असं म्हणत मी फोन कट केला. खूप प्लॅनिंग करून मी अंजूच्या डेड बॉडीला दवाखान्यातून चोरी करून आणले होते. अंजू मला ओळखते. मी तिच्यावर खूप प्रेम करतो हे पण तिला माहीत आहे. पण तिने माझ्यावर कधीच प्रेम केले नव्हते. ती नेहमी म्हणायची की तिला दुसरा मुलगा आवडतो, त्यामुळे मी तिला पसंत नाही. पण मला ती खूप आवडते. तिच्यासाठी मी काही पण करू शकतो आणि कोणाला पण मारू शकतो. यालाच तर खरे प्रेम म्हणतात ना. तिला तर मी जिवंत केले. आता ती माझ्यावर प्रेम करणार ना. स्वतःशीच बोलत मी झोपी गेलो. फोनच्या गजराने मी उठलो. सकाळचे 11 वाजले होते. मी पटकन धावत माझ्या खोलीत गेलो. अंजू बेडवर तशीच झोपून होती. अंजू म्हणत मी तिला आवाज दिला. तिने डोळे उघडले. तिचे डोळे कालसारखेच लाल दिसत होते. बांधलेल्या साखळीच्या जखमा आणखीन मोठ्या झाल्या होत्या. पण अजूनही ती काही बोलत नव्हती. एकसारखी माझ्याकडे पाहत होती. तितक्यात माझ्या लक्षात आले की तिचे 2 सुळ्यासारखे दात दिसत आहेत. मी हळूच तिचे खालचे ओठ थोडे खाली केले. एखाद्या हिंस्रक प्राण्यासारखे तिचे समोरचे 2 दात सुईसारखे टोकदार झाले होते. तसेच त्या व्यक्तीचे बोलणे मला आठवले. 3 दिवसाने अंजू पहिल्यासारखी होणार. मी तयारी करून कॉलेजला गेलो. अतुल मी दिसताच माझ्याजवळ आला. तुझे बाबा आले का रे परत विदेशातून? अतुलने विचारलं. 1 महिन्यासाठी गेले आहेत, आणखीन 15 दिवस बाकी आहेत, मी म्हटले. मग आज रात्री येऊ ना मी तुझ्या घरी झोपायला? काल तू मला येऊ दिलं नाही, अतुल म्हणाला. अतुल, तुला एक खूप सिक्रेट गोष्ट मला सांगायची आहे. सांग ना. अंजू माझ्या घरी आहे. हे ऐकताच अतुलचे डोळे मोठे झाले. अरे ती तर मरण पावली रे, आणि तिची डेड बॉडी पण काल दवाखान्यातून चोरी गेली असं मी ऐकलं होतं. मीच तिला नेले होते आणि आता तिला पहिल्यासारखी बिमारी पण राहणार नाही. एकदम आपल्यासारखी ती निरोगी जीवन जगणार आहे. मला काहीच समजत नाहीये, तू काय बोलतोय? काल तू दारू तर पिला नाही ना? संध्याकाळी कॉलेज झाल्यावर चल माझ्यासोबत, मी म्हटलं. अतुलने मान हलवली. आम्ही दोघेही लेक्चर अटेंड करण्यासाठी क्लासरूममध्ये गेलो. अतुल माझा खूप चांगला मित्र होता. त्याच्यापासून ही गोष्ट लपवणे कठीण होते, म्हणून अंजूबद्दल मी सर्व त्याला सांगितले. संध्याकाळचे 5 वाजले. अतुल आणि मी माझ्या गाडीत माझ्या घरासमोर आलो. त्याला अजूनही माझ्यावर विश्वास होत नव्हता. माझ्या रूमचे दार उघडून मी आणि अतुल आत गेलो. अतुल
भीतीने थरथर कापू लागला. तू हिला अपहरण करून इथे साखळीने बांधून ठेवलं का रे? आणि ही तर मरण पावली ना? ही तर जिवंत दिसते आहे. आता काही पण विचारू नको. मी तुला हिला कसे जिवंत केले हे सांगू शकत नाही. पण अजय, हिचे डोळे तर लाल दिसत आहेत. आणि हे काय? हिचे दात एखाद्या जनावरासारखे का दिसत आहेत? अतुलने घाबरत मला विचारले. बस 3 दिवस हिला अशी ठेवणे गरजेचे आहे. 4थ्या दिवशी अंजू पूर्णपणे पहिल्यासारखी होईल. आम्ही दोघे हॉलमध्ये आलो. अतुलच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. पिझ्झा खाऊन झाल्यावर आम्ही दोघेही झोपी गेलो. आज अतुल जास्त बोलत नव्हता. याला सांगून चूक तर नाही केली ना मी, हा विचार करत मी झोपी गेलो. ओरडण्याच्या आवाजाने मला जाग आली. अतुल हॉलमध्ये नव्हता. मी पटकन धावत माझ्या खोलीकडे गेलो. खोलीचे दार उघडे होते. अतुल खोलीत खाली पडून होता. त्याच्या गळ्यातून रक्त निघत होते. त्याचे शरीर थरथर कापत होते. अंजूच्या तोंडाला रक्त लागून होते. तिचे हातपाय साखळीतून सुटले होते. अंजू खोलीबाहेर चालायला लागली. मी तिला थांबवायचा प्रयत्न केला. तिने मला जोराने ढकलले. मी बेडच्या पायावर जाऊन पडलो. माझ्या डोक्यातून रक्त वाहू लागले. मी तसाच पडून अंजूकडे पाहू लागलो. ती खोलीतून चालत बाहेर गेली. अतुल माझ्या जवळच पडून होता. मी माझा हात त्याच्या नसेवर ठेवला. अतुलची नस हलत नव्हती. हा मेला तर नाही ना, हा विचार करता करता माझे डोळे जड झाले. मी कधी बेशुद्ध पडलो मलाही कळले नाही. माझे डोके खूपच ठणकत होते. मी डोळे उघडले. माझ्यासमोरच अतुल मरून पडला होता. मी माझ्या डोक्याला हात लावला. जखमेवरून रक्त गोठलेले होते. अंजू कुठे गेली काही समजत नव्हते. अतुलला त्याची आई पाहणार, मी त्यांना काय सांगणार? विचार करत माझं डोकं आणखीनच दुखायला लागलं. मी उठून कॉम्प्युटर रूममध्ये आलो. त्या व्यक्तीला आता मदत मागावी लागणार. तोच सांगेल आता काय करायचं ते. डार्क वेब उघडली. त्याला मदतीसाठी मी मेसेज टाकला, पण तिकडून काहीच प्रतिसाद येत नव्हता. मी माझ्या हातातल्या घड्याळीत पाहिले. रात्रीचा 1 वाजला होता. बाबाच्या ड्रॉवरमधून मी त्यांची पिस्तूल बाहेर काढली आणि गाडीत बसून त्या व्यक्तीच्या घराकडे निघालो. घरासमोर गाडी लावून त्याचा दरवाजा मी जोराने वाजवला. तो व्यक्ती बाहेर आला. मला पाहताच त्याचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने मला आत घरात ओढले. सर्व उलटे झाले. अंजू कुठेतरी गेली आणि माझा मित्र अतुल, मला वाटते अंजूने त्याला जीवाने मारले. मी एका श्वासात त्याला सांगितले. अंजू आता कुठे आहे? त्याने मला विचारले. मला माहिती नाही. तिला शोधण्यासाठी प्लीज मला मदत करा. तुझ्या मित्राची बॉडी कुठे आहे? माझ्या घरी रूममध्ये तो मरून पडला आहे, मी सांगितले. सकाळ होण्यासाठी आणखीन 4 तास वेळ आहे. मला तुझ्या घरी घेऊन चल. आणि हो, मला सर म्हणून हाक मारायची. असं म्हणत तो उठला आणि काहीतरी शोधू लागला. काल मी इथे आलो होतो तेव्हा सरच्या गळ्यातील लॉकेट मला दिसले नव्हते. सरांनी घातलेले लॉकेट हुबेहूब अंजूला घालून दिलेल्या लॉकेट सारखेच होते. सरांनी एक लहान बॅग हाताला लटकवली आणि आम्ही दोघे माझ्या घराकडे निघालो. मी अतिशय वेगाने गाडी चालवत होतो. तसे माझे लक्ष सरांच्या डोळ्यांकडे गेले. सरांचे डोळे हुबेहूब अंजूसारखे लाल रंगाचे होते. हे मला काल लक्षात आले नव्हते. गाडी माझ्या बंगल्याबाहेर लावून मी आणि सर माझ्या रूममध्ये गेलो. अतुल तिथेच पडून होता. सरांनी त्यांच्या बॅगमधून एक टोकदार चाकू बाहेर काढला आणि अतुलच्या छातीत खुपसला. तू आता ह्याला मोठा खड्डा करून तुझ्या घरामागे गाड. मी अंजूला वापस आणतो. गाडीची चावी दे. माझ्याकडे हात करत सरांनी म्हटले. मी माझ्या गाडीची चावी सरांच्या हातात दिली. अतुलला पण जिवंत करता येणार नाही का सर? मी विचारलं. सरांनी नकारार्थी मान हलवली. तसं माझे काळीज
धडधडायला लागले. माझे डोळे भरून आले. लवकर ह्याला गाड असं म्हणत सर तेथून निघून गेले. मी डोळे पुसत अतुलला ओढत ओढत माझ्या घरामागे आणले. मोठा खड्डा करू लागलो. अर्ध्या तासाने अतुल बसेल एवढा खड्डा मी खोदला आणि अतुलकडे मी पाहिले. त्याचे डोळे अंजूसारखेच लाल झाले होते. त्याच्या छातीत धारदार चाकू सरांनी खुपसला होता तो तसाच होता. अतुलचे शर्ट रक्ताने भरले होते. मी त्याला हाताने ओढत खड्ड्यात टाकले. त्यावर माती टाकणारच की फोन वाजण्याचा आवाज आला. मी माझा मोबाईल पाहिला पण मला फोन आला नव्हता. मी खड्ड्यात उतरलो आणि अतुलचा मोबाईल मी त्याच्या खिशातून काढला. त्याच्या आईचा फोन आला होता. काय करावे मला समजत नव्हते. फोन वाजणे बंद झाल्यावर मी त्याचा फोन स्विच ऑफ केला आणि माझ्या खिशात टाकला. या चाकूचे काय करावे लागते हा विचार माझ्या मनात आला. मी त्याच्या छातीतील चाकू बाहेर काढून फेकला आणि बाहेर येऊन मातीने खड्डा पूर्ण बुजवला. मी वापस घरात जाणारच की मला खड्ड्यातून जोराने आवाज येऊ लागला. मी मागे पाहिले. अतुल खड्ड्यातून बाहेर येऊन उभा झाला. काय करावे मला समजले नाही. तसाच अतुलने माझ्या अंगावर उडी मारली. माझ्या अंगावर बसून तो माझ्या मानेला चावण्याचा प्रयत्न करत होता. मी खूप ताकद लावून त्याला माझ्या अंगावरून दूर फेकले आणि माझी पिस्तूल मी अतुलकडे केली. अतुल उठून उभा झाला. त्याचे सोळ्यासारखे दात दिसत होते. अतुलचे डोळे लालसर आणि त्याचे पूर्ण शरीर मातीने भरलेले. तो खूपच भयंकर दिसत होता. अतुलने जशी मोठी झेप माझ्या अंगावर घेतली मी 2 पिस्तूलच्या गोळ्या त्याच्यावर झाडल्या. अतुल खाली पडला आणि जोराने किंचाळू लागला. एक गोळी अतुलला डोळ्यात लागली होती. त्याच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. दुसरी गोळी त्याच्या पोटाला लागली होती आणि त्याच्या पोटातून रक्त वाहत होते. मी हळूहळू अतुल जवळ गेलो. तोच अतुलने माझ्या पायाला दोन्ही हातांनी पकडले आणि त्याचे सुळ्यासारखे दात माझ्या पायात टोचले. माझ्या पायातून रक्त निघू लागले. तसे मी आणखीन 2 गोळ्या त्याच्या डोक्यात मारल्या. नारळ फुटल्यासारखे त्याचे डोके फुटले. त्यातून रक्ताचे चितडे माझ्या तोंडावर उडले. इतके लागूनही तो मला चावण्याचा आणखीनच प्रयत्न करत होता. मी मागे सरकलो तसा माझा पाय खाली असलेल्या चाकूवर पडला. मी पटकन चाकू उचलून त्याच्या छातीत खुपसला. आता अतुल हलत नव्हता. त्याचा फुटलेला डोळा आणि डोक्यातले छिद्र पाहून मला उलटी आली. मी खाली बसून उलटी करू लागलो. तसे माझे लक्ष माझ्या पायावर गेले. माझा पॅन्ट रक्ताने भरला होता. मी पॅन्ट वरती केला. दातांच्या 2 जखमा माझ्या पायावर होत्या आणि त्याच्या आजूबाजूला माझ्या नसा दिसत होत्या. मी अतुलला पुन्हा खड्ड्यात टाकले आणि मातीने बुजवून घरात आलो. माझ्या पायावर मी डेटॉल टाकले पण जखम दुखत नव्हती. मगाशी असलेल्या नसा आणखीन मोठ्याने दिसत होत्या. मी माझे शर्ट काढले आणि त्या नसा माझ्या मानेपर्यंत आल्या. माझे पूर्ण शरीर अतिउष्ण जाणवू लागले. मी पायाला पट्टी बांधून घेतली आणि सोफ्यावर बसून सरांची वाट पाहू लागलो. वाट पाहता पाहता सकाळ झाली पण सर अंजूला घेऊन परत आले नव्हते. मी खिडकीजवळ जाऊन खिडकी उघडताच सूर्यप्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला. तसं माझ्या अंगावर कोणीतरी तापलेले तेल टाकावे असा माझा चेहरा झोंबला. मी पटकन खिडकीतून दूर झालो. बाथरूमच्या मिररमध्ये पाहिले. माझा चेहरा लाल झाला होता आणि माझे डोळे अंजूसारखे लाल झालेले होते. मी माझे तोंड उघडून पाहिले. माझे दात एखाद्या जनावरासारखे टोकदार झाले होते. काय होत आहे काही समजत नव्हते. माझा फोन वाजला. अतुलच्या आईचा फोन माझ्या मोबाईलवर आला. मी उचलून कानाला लावला. हॅलो, बोला ना काकू. अरे, अतुल अजूनही घरी आला नाही.
त्यांच्या आवाजात काळजी वाटत होती. अतुल तर सकाळीच माझ्या घरून निघाला काकू. अच्छा, तो अजूनही आला नाही. येताना मेडिकलमधून गोळ्या आण असं मी त्याला म्हणणार होते, पण त्याचा फोन आता बंद दाखवत आहे. मी शोधतो त्याला काकू, तुम्ही काळजी करू नका. मी फोन ठेवला. अतुल तर आता पुन्हा कधी परत येणार नाही हे कसं सांगू मी तिला आता. अतुलचे मरणे ही माझी चूक नव्हती. मी स्वतःला समजूत घालू लागलो. काकूची पूर्णपणे मी काळजी घेणार. तिला पैसा मी पुरवणार. मी पुन्हा मिररमध्ये पाहिले. माझा लाल झालेला चेहरा आता पांढरा दिसत होता, जसे माझ्या अंगात रक्तच नाही. अशा अवस्थेत कॉलेजला कसे जावे मला विचार आला. मी कालच्या माझ्या डोक्यावरील जखमेवरून हात फिरवला, पण तेथील जखम पूर्णपणे बरी झाली होती. इतक्या लवकर हे कसे झाले? मी सोफ्यावर येऊन झोपलो, पण हॉलमधील लाईटचा उजेड माझ्या पूर्ण शरीराला झोंबत होता. मी लाईट बंद करून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. मला गाडीचा आवाज आला तसा मी उठलो. खिडकीत दुरूनच पाहिले. अंधार पडला होता. रात्र झाली होती. दार वाजण्याचा आवाज येताच मी दार उघडलं. सरांनी अंजूला पाठीवर उचलून आणले होते. सरांच्या मागोमाग मी माझ्या खोलीत गेलो. अंजूला सरांनी बेडवर झोपवले. अंजू डोळे लावून झोपून होती. सरांनी तिचे हातपाय पुन्हा साखळीने बांधले होते. सरांनी जसे माझ्याकडे वळून पाहिले, काळजी, राग आणि संताप तिन्ही त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसले. खोली बाहेरून लावून आम्ही दोघे सोफ्यावर बसलो. काय झाले इथे? सरांनी विचारलं. अतुल माझ्या पायाला चावला. मी म्हणालो, अशक्य आहे हे. तो तर मेला होता. त्याच्या छातीत मी स्वतः चाकू खुपसला होता. सर, मी तो चाकू काढला होता, पण काळजी करू नका, मी स्वतः पुन्हा तो चाकू त्याला खुपसून त्याला गाडले. तू आता 2 दिवस अंजूला पाहू नको आणि तिथे रूममध्ये पण जाऊ नको. तिसऱ्या दिवशी ती पुन्हा पहिल्यासारखी होईल. पण सर बोलता बोलता थांबले. पण काय? मी विचारले. तुझे दात असे का दिसत आहेत आणि तू लाईट बंद करून इथे हॉलमध्ये का होता? सरांच्या काहीतरी लक्षात आले. त्यांनी पटकन बॅगमध्ये हात टाकून चाकू काढला आणि मला खुपसण्याचा प्रयत्न केला. मी पटकन उठलो आणि बाथरूममध्ये ठेवलेल्या माझ्या पिस्तूलकडे धावलो. सर माझ्या मागेच आले. मी पटकन पिस्तूल उचलून सरवर गोळ्या झाडल्या. सर खाली कोसळले. त्यांच्या गळ्यातून रक्त वाहू लागले. दोन्ही गोळ्या सरांच्या गळ्यात लागल्या होत्या. मी आणखीन गोळी चालवली, पण गोळ्या संपल्या होत्या. सरांनी त्यांचा हात गोळीने केलेल्या जखमेत टाकला आणि पहिली गोळी काढली. सर जशी दुसरी गोळी काढणार, मी पटकन त्यांच्याजवळ पडलेला चाकू उचलला आणि त्यांच्या छातीत खुपसला. सरांचे शरीर थरथर हलू लागले, पण ते अतुलसारखे चाकू खुपसल्यावर मेले नव्हते. त्यांनी चाकू काढण्याचा प्रयत्न केला, पण चाकू त्यांना हलत पण नव्हता. माझे ऐक मूर्ख मुला, पटकन हा चाकू माझ्या छातीतून काढ, सर ओरडून बोलले. तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न का केला ते पहिले तुम्ही सांगा, मी रागाने बोललो. तू आता वॅम्पायर झाला आहेस. सर बोलले. वॅम्पायर? हो, आणि मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही. ती मुलगी वाचणार. आपोआप तिसऱ्या दिवशी ती पहिल्यासारखी बनणार. पण तू कधीच आता माणूस बनू शकत नाही. मी विचारात पडलो. काय बोलावे मला समजत नव्हते. इतकी खटपट करून मी अंजूला जिवंत केले होते. त्यातल्या त्यात माझा मित्र अतुलही या भानगडीत मरण पावला. इतके काही उगाच वाया जायला नको. मला जगायचे आहे आणि मला अंजूसोबत जगायचे आहे, आणि त्यासाठी मी काही पण करणार आणि कोणाला पण मारणार. मी धावत अतुलला गाडले होते तिथे आलो. तेथील त्रिकास उचलून बाथरूममध्ये परत आलो. आय एम सॉरी सर, पण मला आणि अंजूला जगण्यासाठी
तुमचे मरणे आवश्यक आहे. मी त्रिकास उचलून सरांच्या डोक्यात घातली. खाली रक्त सांडले. काही थेंब माझ्या तोंडावरही उडले. त्रिकास आरपार डोक्यात घुसूनही सर जिवंत होते. मी सरांच्या बॅगमधील एक चाकू काढला आणि त्यांच्या गळ्यात खुपसला. सर बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण गळ्यात इतके घाव मारल्यामुळे त्यांचा आवाजच येत नव्हता. आणि काही वेळात सरांचे मुंडके शरीरापासून वेगळे झाले. मी एकसारखा त्यांच्याकडे पाहू लागलो. मी हे काय केले असाही विचार मनात आला, पण मी स्वतःला सांभाळले. सरांची बॅग मी बाजूला ठेवून त्यांना अतुलजवळ दुसरा खड्डा करून त्यात टाकलं. रातकिड्यांचा आवाज नेहमीपेक्षा जरा जास्तच आज येऊ लागला. बाहेर खूप अंधार होता, तरीही मला लाल रंगामध्ये सर्वच दिवसा जसे स्पष्ट दिसते तसेच दिसत होते. मी परत घरात आलो. सरांच्या बॅगमधून अंजूने घातलेल्या लॉकेटसारखे एक लॉकेट मी माझ्या गळ्यात घातले. बाथरूममध्ये सांडलेले रक्त पुसून मी सोफ्यावर येऊन झोपलो. विलक्षण गोष्ट म्हणजे मला थोडाही थकवा आलेला नव्हता. झोपही येत नव्हती. पाहता पाहता खिडकीतून सूर्यप्रकाश आत येऊ लागला. सकाळ झाली होती. लॉकेट घातल्यावर सूर्यप्रकाशात काय होते हा प्रश्न माझ्या मनात आला. तसा मी उठून खिडकीत गेलो. सूर्यप्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला, पण मला काहीही इजा झाली नाही. मला हसू येऊ लागली. मी पटकन दार उघडून बाहेर गेलो. प्रकाश पूर्णपणे माझ्या शरीरावर पडत होता, पण मला कोणतीही इजा झाली नाही. सूर्यप्रकाशात काही वेळ उभे राहिल्यावर माझे डोळे थोडे जळाल्यासारखे वाटू लागले, पण कालसारखी माझी त्वचा जळाली नाही. मी घरात परत येऊन सरांची बॅग उघडली. ती उलटी हलवून त्यातील सर्व वस्तू खाली टेबलावर पाडल्या. अतुलला खुपसलेला हुबेहूब एक चाकू होता आणि एक लॉकेट आणि एक लाल रंगाची तळहाता एवढी पॉलिथिन. त्या पॅकेटला हातात घेताच माझे दात जनावरासारखे मोठे झाले. मी त्या पॅकेटला नाकाजवळ घेतले तसा मला रक्ताचा त्यातून गंध आला. मी पटकन ते पॅकेट दूर फेकले. पॅकेट खाली पडून फुटले. आता हे स्पष्ट होते की ते रक्तच होते. मला अतिशय तहान लागल्यासारखे वाटू लागले. माझे पाय स्वतःहून सांडलेल्या रक्ताकडे खेचत होते. मी खाली वाकून हाताने खालचे रक्त पुसले आणि ते रक्ताचे भरलेले हात मी जिभेने चाटू लागलो. रक्ताची चव विचित्र वाटत होती, पण ते पिताच माझ्या शरीरात विलक्षण अशी प्रक्रिया घडत आहे असे मला समजत होते. मला आणखीन रक्त प्यायचे आहे हा विचार माझ्या मनात आला. मी माझा फोन काढून पिझ्झा ऑर्डर केला आणि फोन ठेवताच मी सांडलेले पूर्ण रक्त चाटून घेतले. बरोबर 20 मिनिटांनी माझ्या घराचे दार वाजले. मी दार उघडलं. पिझ्झा घेऊन आलेला व्यक्ती माझ्यासमोर उभा होता. तू ठीक आहे ना? तुझा चेहरा एकदम पांढरापट पडला आहे आणि तुझे डोक्यावरचे केस सुद्धा पूर्ण पांढरे दिसत आहेत, त्याने म्हटले. मला खूप तहान लागली आहे रे. त्याच्या गळ्याकडे पाहत मी म्हटले. त्याच्या काळजाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. त्याच्या गळ्यातून वाहणारे रक्त मला जाणवत होते, मला बोलावत होते. माझे सुळ्यासारखे दात आपोआप मोठे झाले. ते पाहताच तो घाबरला. घाबरू नको, त्याच्या डोळ्यात एकसारखे पाहत मी म्हटले. आणि एक विलक्षण गोष्ट झाली. मी असे म्हणताच त्याच्या चेहऱ्यावरील भीती क्षणात नाहीशी झाली. तुझा हात मला दाखव. मला खूप तहान लागली आहे. तुझे रक्त मला प्यायचे आहे. त्याच्या डोळ्यात पुन्हा एकसारखे पाहत मी म्हटले. त्याने हात माझ्या समोर केला. 8 ते 10 सेकंद एकसारखे त्याच्या डोळ्यात पाहून आपण जे सांगतो तसा हा करत आहे असे माझ्या लक्षात आले. मी त्याच्या हातात माझे टोकदार दात टोचले. त्याचे गरम रक्त माझ्या जिभेला लागले. या रक्ताची चव पॅकेटमधल्या रक्तापेक्षा खूप चवदार लागत होती. तो तसाच उभा
माझ्याकडे पाहत होता, काहीही बोलत नव्हता. आणि काही क्षणातच तो थरथर कापू लागला आणि खाली कोसळला. मी तरीही त्याचे रक्त पीत होतो. तो खाली पडताच मी त्याच्या गळ्यात माझे दात टोचले आणि त्याचे शरीर आणखीनच थरथर कापू लागले. आणि काही वेळात त्याचे डोळे बंद झाले. त्याचे पाय ओढत मी घरात ओढले आणि दार लावून घेतले. सोफ्याजवळ ओढत आणून मी त्याला आपटले आणि मी सोफ्यावर बसून त्याच्याकडे पाहू लागलो. हा मेला तर नाही ना? मी त्याच्या हाताच्या नसेला हात लावून चेक केले. सुदैवाने त्याची नस हलत होती. तो जिवंत होता. माझ्या जीवात जीव आला. मी त्याला जोरजोराने हलवले, पण तो उठत नव्हता. 10 मिनिटांनंतर तो उठला आणि भीतीने इकडे तिकडे पाहू लागला. तो काही बोलणार त्याच्या अगोदर मी खाली त्याच्या जवळ बसलो. त्याच्या डोळ्यात एकसारखे मी पाहत म्हटले, तुला चक्कर आली होती म्हणून तू पडला होता आणि तुझ्यावर कोणत्या तरी प्राण्याने हमला केला होता. पण तो कसा होता हे तुला दिसला नाही. तू आज मला पाहिले नाही. माझा दरवाजा कोणी उघडला नाही म्हणून तू बाहेरून इथे येताना जंगलातच हे सगळं झालं. त्याने होकारार्थी मान हलवली. तो उठून वापस गेला. याचा अर्थ मी आता कोणालाही काही पण करायला लावू शकतो. मी इतका शक्तिशाली झालो. एकटाच मी एखाद्या दुष्ट व्यक्तीसारखा हसत होतो. माझा फोन वाजला. अतुलच्या आईचा पुन्हा फोन आला होता. फोन उचलून मी कानाला लावला. हॅलो, बोला काकू. अतुल सापडला काय तुला? काकूने विचारले. अरे हो काकू, मला तो भेटला. त्याने मला एक निरोप दिला. तुम्ही कुठे आहे मी तुम्हाला भेटून सांगतो. निरोप? हो, मी घरीच आहे, ये इथे. फोन कट करून मी गाडीकडे निघालो, पण माझी चावी खिशात नव्हती. काल चावी सरजवळ दिली होती, पण मी तर त्यांना मारून गाडलं होतं. माझ्याजवळ चावीची दुसरी नक्कल पण नव्हती. याचा अर्थ मला सरांच्या पॅन्टच्या खिशातून चावी वापस घेणे गरजेचे होते. मला थोडा माझ्यावरच राग आला. सरांना गाडायच्या अगोदर मी त्यांचे खिसे का तपासले नव्हते? घरामागे मी सरांना गाडले होते. तिथे त्रिकासाने खोदू लागलो. अवघ्या 5 मिनिटातच मी पूर्ण खड्डा खोदला होता. मला कसलाही थकवा आला नव्हता. मी थोडी हाताने माती बाहेर फेकू लागलो. सरांचा मृतदेह मला दिसला, पण एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात आली. सरांचे मुंडके मी कापून वेगळे केले होते, पण सरांचे मुंडके आज परत त्यांच्या शरीराला जोडून होते. त्यांच्या डोक्यावरचे त्रिकासीचे मी मारलेले घाव पूर्णपणे बसले होते आणि त्यांच्या गळ्यावरचे बंदुकीच्या गोळीचे घावही नाहीसे झाले होते. फक्त दुसरी गोळी त्यांच्या गळ्यात जी होती ती जखम जशीच्या तशी दिसली. मी हात टाकून ती गोळी बाहेर काढली. ते काढताच ती जखम पण हळूहळू बसायला सुरुवात झाली. मी वरती आकाशाकडे पाहिले. ढग अचानक भरून आले होते. भर दुपारी सावली पडली आणि पाऊस येऊ लागला. मी पटकन सरांच्या खिशातून चावी काढली आणि खड्ड्याच्या बाहेर आलो. वरून खाली आत खड्ड्यात पाहिले आणि मला धक्काच बसला. सरांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहत होते. माझ्या छातीतील हा चाकू काढ, सर बोलले. तू आणखी मेला नाहीस काय? काय आहे तू? मी विचारले. माझ्या आवाजात भीती होती आणि ते त्याने ओळखली होती. हा चाकू बाहेर काढशील तर मी तुला माफ करतो, सर बोलले. तू जिवंत कसा आहे पहिले सांग मला, मी आणखीन एकदा विचारलं. मी अमर आहे, सर माझ्यावर हसत बोलले. पावसाचे पाणी आमच्या अंगावर पडत होते. सर ज्या खड्ड्यात झोपून होते तोही पावसाने भरू लागला. त्यातील पाणी गढूळ लाल रंगाचे दिसत होते. हे दृश्य पाहून मला भीती वाटू लागली. आता काय करावे समजत नव्हते. मी पटकन हातानेच खड्ड्यात माती टाकायला सुरुवात केली. सर जोरजोराने हसू लागले.
काही वेळातच मी पूर्णपणे खड्डा बुजवला. पाऊस अजूनही चालू होता. मी गाडीत गेलो आणि काकूंच्या घराकडे निघालो. काकूंच्या घराचे दार मी वाजवले. दार उघडायची मी वाट पाहू लागलो. माझ्या मनात सरांचे विचार चालू होते. त्यांचे आता काय करावे कळत नव्हते. त्यांचे मुंडके अलग करूनही तो जिवंत कसा होता हा विचार करून माझे डोके दुखू लागले. काकूंनी दार उघडलं. मी आणि काकू आत खुर्चीवर बसलो. काय निरोप सांगितला अतुलने आणि तो कुठे आहे? काकूने विचारले. सर जिवंत होते. म्हणजे अतुलही जिवंत असणार काय त्या खड्ड्यात? असा विचार अचानक माझ्या डोक्यात झळकला. माझ्या चेहऱ्यावर हसू आले आणि मी बोलू लागलो. काकू, अतुल 2 दिवसासाठी बाहेरगावी गेला आहे. तुम्हाला भेटून हा निरोप द्यायला त्याने मला सांगितले. मी बोललो. खरं तर मी माझ्या शक्तीचा प्रयोग करून काकूंना पूर्णपणे अतुलबद्दल विसरायला सांगण्यासाठी इथे आलो होतो. पण आता अतुल जिवंत असण्याची एक आशा होती. चला काकू, मी येतो, असं म्हणत मी बाहेर आलो. मी गाडीत येऊन बसलो. पाऊस बंद झाला होता. अंधार पडला होता. मी मोबाईलमध्ये वेळ पाहिला. 9 वाजले होते. आता घरी जाऊन अतुलला बाहेर काढायचे होते. तो जिवंत असणार या विचाराने एक काळजी माझ्या मनातून गेली. आता सर्व बरोबर होत होते. अंजू परवा परत चांगली होणार. अतुल पण जिवंत असण्याची शक्यता होती. मी गाडी चालू केली. एकदम वेगाने घरी आलो. गाडीतून उतरताच बाहेरून माझ्या खोलीतील खिडकीमध्ये एक सावली मला दिसली. अंजू तर उठली नाही ना हा विचार येताच मी वेगाने धावत माझ्या खोलीत गेलो. अवघ्या क्षणात गाडीपासून माझ्या खोलीत मी आलो होतो. माझ्यासमोर अंजू उभी होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि बोलली, अजय, मी इथे कशी आली रे? मी तर दवाखान्यात होती. अंजू, मी तुला इथं आणले. तू मरण पावली होती. मी तुला पुन्हा जिवंत केले. मी पटकन बोललो. ह्या साखळ्या का बांधल्या आहेत मला? साखळ्याकडे पाहत ती बोलली. मी पटकन तिच्या जवळ गेलो आणि तिच्या हाताच्या आणि पायाच्या साखळ्या काढल्या. तुझा चेहरा इतका पांढरा का दिसत आहे? आणि तू तुझे केस पांढरे रंगवलेत काय? तिने माझ्याकडे काळजीने पाहत विचारले. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून आसू येऊ लागले. हे पाहून ती थोडी घाबरली आणि थोडी मागे झाली. मी माझ्या गालावरचे आसू हाताने पुसले आणि पाहिले. ते रक्त होते. मी रक्त रडलो होतो. भिऊ नको अंजू, मी तिच्या डोळ्यात पाहत तिला म्हटलं. तशी ती शांत झाली आणि बेडवर बसली. मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्या गालावर प्रेमाने माझा हात ठेवला. तिच्या डोळ्यात मी पाहिले. तिचे डोळे आता लाल नव्हते. ते पहिलेसारखे काळ्या रंगाचे झाले होते. तिने घातलेल्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचे केस खुले सुटून होते. ते काही खांद्यावर आणि काही तिच्या चेहऱ्यावर आले होते. अजय, मला घरी जायचं आहे. आजी वाट पाहत असणार माझी. माझा हात तिच्या गालावरून खाली करत ती बोलली. 3 दिवस पूर्ण झाले नव्हते. मग अंजू आज कशी बरी झाली हा विचार माझ्या मनात आला. पण मी खूप खुश होतो. तिला जिवंत पुन्हा बोलताना पाहून सर्व काही बरोबर झाले असे वाटले. अंजूचा हात मी माझ्या हातात घेतला. साखळीने बांधलेल्या जागच्या जखमा बसल्या होत्या, पण ती जागा थोडी लालसर दिसत होती. अंजूचे काळजाचे ठोके मला स्पष्ट ऐकायला येत होते. मला घरी जायचं आहे अजय, असं म्हणत ती माझ्या खोलीतून बाहेर जायला लागली. तसा मी तिला मागून हळूच माझ्या मिठीत घेतले. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो अंजू, असं म्हणत तिच्या खांद्यावर मी माझे डोके ठेवले. मला माहीत आहे अजय, आपण उद्या बोलू. मला आता तरी घरी जायचे आहे. सोड मला, असं म्हणत ती पुन्हा बाहेर जायला निघाली. इतक्या अंधारात पायी तू कशी जाणार? चल, मी तुला माझ्या गाडीने नेऊन देतो, असं म्हणत
मी तिचा हात पकडला आणि गाडीकडे जाऊ लागलो. अंजू घराकडे जाईपर्यंत काहीच बोलली नाही. तिच्या घराबाहेर मी गाडी थांबवली. अंजू गाडीचे दार उघडून बाहेर जाणारच की मी तिला थांबवले. अंजू माझ्याकडे पाहू लागली. मी अंजूच्या डोळ्यात एकसारखे पाहिले. अंजू, आजी विचारीन तू इतके दिवस कुठे होती, तर तू एक दूरच्या दवाखान्यात जाऊन इलाज करत होतीस असं सांगशील. अंजूने मान हलवली. 1 मिनिट, गाडीतच थांब, मी पटकन येतो असं म्हणत मी गाडीतून बाहेर आलो. तिच्या घरात गेलो. आजी टीव्ही पाहत होती. मी दिसताच ती उभी झाली. मी तिच्या डोळ्यात एकसारखे पाहून बोलू लागलो. अंजू जिवंतच होती हे तुम्हाला माहीत होते. आजीने मान हलवली. मी घरातून बाहेर आलो. पुन्हा गाडीत बसलो. अंजू, आता तू घरात जाऊ शकते, मी म्हटले. गुड नाईट अजय असं म्हणत अंजू गाडीतून उतरली आणि तिच्या घरात गेली. मी गाडीत बसून पाहत होतो. मी माझे लक्ष पूर्णपणे अंजूच्या घराकडे केले आणि आतील सर्व मला ऐकू येऊ लागले. आजी, मी आले, अंजू आजीला बोलली. अंजू, तू कुठे गेली होती? मी खूप परेशान होती तुझ्यासाठी, आजी रडत बोलत होती. अंजू आणि आजीचे रडणे मला ऐकू येत होते. इथे सर्व ठीक आहे. आता अतुलला वापस आणणे गरजेचे होते. मी गाडी चालू करून वेगाने परत माझ्या घरी आलो. त्रिकास हातात घेऊन मी सरांना गाडलेल्या जागेपाशी उभा झालो. वरती आकाश पाहिले. एकही चांदणे आभाळात नव्हते. जोराने आभाळ गरजले. सुमारे रात्रीचा 1 वाजला असणार. रातकिड्यांचा आवाज माझ्या कानात एकसारखा येत होता. सर, तुम्हाला आता खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत, असे म्हणत मी सरांना बाहेर काढण्यासाठी खड्डा खोदायला लागलो. अवघ्या 2 मिनिटात मी खड्डा खोदला आणि त्यांच्या चेहऱ्यावरची माती काढताच सरांनी डोळे उघडले. थोडी ओली माती त्यांच्या डोळ्यात गेली होती, त्यामुळे ते अधिकच भयंकर दिसत होते. आता अक्कल आली तुला? सर माझ्याकडे पाहत बोलले. मला काही प्रश्नांची उत्तरे पाहिजेत, मी म्हटले. पहिले हा चाकू छातीतून काढ माझ्या, सर रागाने बोलले. अंजू 3 दिवसा अगोदरच कशी बरी झाली ते अगोदर मला सांग, मी म्हटलं. तिचे डोळे पहिल्यासारखे झाले काय? तिने तुला ओळखलं का? ती तुझ्यासोबत बोलली का? सरांनी विचारलं. मी होकारार्थी मान हलवली. ती पूर्णपणे बरी झाली, काळजी करू नको. आता हा चाकू काढ माझ्या छातीतून, त्यांच्या छातीतील चाकूकडे पाहत ते बोलले. मी त्यांच्या छातीतून दोन्ही हाताने चाकू बाहेर काढला. सर जोराने ओरडले. काही क्षणात चाकूची जखम बरी झाली. तसे सर उठले, माझ्यासमोर उभे झाले. आम्ही दोघेही त्या 8 फुटाच्या खोल खड्ड्यात उभे होतो. थेंब थेंब पाऊस आमच्या अंगावर पडू लागला. माझ्या हातातील चाकूकडे सर पाहत बोलले. तो चाकू माझ्याजवळ दे. सरांच्या आवाजात खूप राग होता. मी थोडा मागे झालो. तसे सरांनी एक मोठी उडी मारली आणि त्या इतक्या खोल खड्ड्यातून बाहेर निघाले. मीही त्यांच्या मागेच उडी मारली आणि त्यांच्या समोर जमिनीवर उभा झालो. मला माहित आहे अतुल पूर्णपणे मेला नाहीये, तोही खड्ड्यात जिवंत असणार. फक्त त्याच्या छातीतील चाकू काढावे लागेल. माझे हे बोलणे ऐकताच एक क्षणही झाला नसावा आणि सर माझ्यासमोरून गायब झाले. मी इकडे तिकडे पाहू लागलो. ते दिसत नव्हते. माझे लक्ष वरती माझ्या खोलीच्या खिडकीकडे गेले. तिथे सरांची सावली मला दिसली. मी हातात चाकू घेऊन माझ्या खोलीकडे धावलो. मला तिथे पोहोचायला 1 सेकंद लागला असावा. ती मुलगी कुठे गेली? सरांनी विचारले. सरांच्या कपड्यांवरून पाण्याचे थेंब खाली सांडत होते. ते तुम्हाला जाणण्याची काहीच गरज नाहीये. ती आज जिवंत आहे ते माझ्यामुळेच. मी माझे रक्त तिला दिले नसते तर, सर बोलले. तुमच्या या उपकारासाठी
मी तुम्हाला कितीही पैसे द्यायला तयार आहे. पैसे? मला पैशाची गरज नाही मूर्खा. तुझ्या मित्राला तू त्या खड्ड्यातून बाहेर काढले तर तुझ्या प्रेयसीचे मुंडके मी मोडेन. हे ऐकताच एक रागाची लहर माझ्या शरीरात आली. माझ्या अंजूला मारण्याची धमकी हा मला देत होता. मी काहीही विचार न करता माझ्या हातातला चाकू त्याला जोराने फेकून मारला. तो सरांच्या बरोबर डोळ्यात जाऊन खुपसला. सर जोराने हसले. त्यांनी डोळ्यात खुपसलेला चाकू बाहेर काढला. त्यांचा डोळा आपोआप बरा होऊ लागला. मी धावत त्यांच्या अंगावर गेलो. सर खिडकीपुढे उभे असल्याने आम्ही दोघेही खिडकीच्या काचा फुटून माझ्या खोलीच्या दुसऱ्या मजल्यावरून जमिनीवर खाली पडलो. सर उठून उभे झाले, पण खूप उंचीवरून पडल्याने माझ्या शरीरातील जवळजवळ सर्वच हड्ड्या तुटल्या होत्या. मी उभा राहण्याचा प्रयत्न करू लागलो, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सर माझ्याजवळ आले. मी काचांच्या तुकड्यात झोपून होतो. उठून उभे राहण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांनी त्यांचा पाय माझ्या गळ्यावर ठेवला. तुझ्या मित्राला बाहेर काढशील तर तुझी प्रेयसी मेली असं समज. सर खाली वाकले आणि त्यांनी माझ्या गळ्यातील लॉकेट जोराने ओढले. ते तुटून त्यांच्या हातात आले. आपल्यासारखे शापित जीवन मी दुसऱ्याला देऊ इच्छित नाही. तुला मी जीवन सोडत आहे. हे माझे उपकार समज. मला हे माहीत पडले, तू जर तुझ्या मित्राला किंवा इतर कोणालाही वॅम्पायर बनवण्याचा प्रयत्न केला तर तुझी प्रेयसी खतम झाली असं समज. सरांच्या शब्दात मला ते जसे बोलत आहेत तसे ते करणार असा विश्वास दिसला. माझे लॉकेट घेऊन सर वेगाने धावले आणि अंधारात दिसेनासे झाले. हळूहळू माझ्या शरीरातील हड्ड्या जुळत होत्या आणि ते बरे होण्याची प्रक्रिया खूपच दुखत होती. 20 मिनिटे झाली असावीत तेव्हा मी पूर्णपणे चांगला झालो असे वाटले. मी उठण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा खाली पडलो. माझ्या पाठीतले काचांचे तुकडे तसेच खोपसून होते. त्या जखमा बऱ्या झाल्या नव्हत्या. मी पुन्हा ताकद लावून उठून उभा झालो. घरात येता येता माझ्या पाठीतले मी सर्व तुकडे काढले. घरात येऊन मी माझे कपडे बदलले. अंजू तर ठीक आहे ना? तो तिथे गेला तर नाही ना? हा विचार माझ्या मनात येताच मी गाडीने अंजूच्या घराकडे निघालो. रात्रीचे 3 वाजले असणार. अंजूच्या घराचे सर्व दारे लावलेले होते. हे पाहून माझी काळजी थोडी कमी झाली. अंजूच्या घराजवळ 2-3 घरे होती. रस्त्यावरचा लाईट चालू बंद करत होता. बाकी सर्व अंधार होता. मी गाडीतून उतरलो. अंजूच्या पोर्चमध्ये आलो. घराच्या आतला आवाज ऐकण्यासाठी पूर्ण लक्ष एकत्र केले. आतून 2 व्यक्तींच्या काळजाच्या ठोक्यांचा आवाज ऐकू आला. मी तिथेच दाराजवळ बसलो आणि सकाळ होण्याची वाट पाहू लागलो. मला कधी झोप लागली कळलेच नाही. अंगाला चटके झोंबू लागले. मी डोळे उघडले. उजेड पडायला सुरुवात झाली होती. मी माझ्या गळ्याला हात लावला. लॉकेट गळ्यात नव्हते. मी माझ्या ओरडणे पूर्ण ताकदीने रोखून ठेवले. इकडे तिकडे पाहिले, कोणीच नव्हते. सरळ सूर्यप्रकाश माझ्या अंगावर येत होता. माझे पूर्ण शरीर भाजायला सुरुवात झाली. अंजूने मला अशा अवस्थेत पाहायला नको. मी खूप वेगाने गाडीकडे धावलो. गाडीचे दार उघडून पटकन आत बसलो. गाडीतील आरशात मी पाहिलं. माझ्या डोक्यावरचे पूर्ण केस जळले होते. माझा पूर्ण चेहरा भाजला गेला होता. मी गाडी चालू केली आणि एकदम वेगाने माझ्या घराकडे निघालो. गाडीच्या समोरील काचामधून आता उजेड येत होता. माझा चेहरा आणखीनच झोंबत होता. माझ्या घराकडे जाताना एक नदी रस्त्याला लागूनच होती. मला आठवलं, नदीच्या पाण्याच्या आत सूर्यप्रकाशाची शक्ती कमी होईल काय? पण हात जीव वाचवण्याचा उपाय मला सुचला. मी जर जळून भस्म झालो तर सर अंजूला मारणार तर नाही ना? नाही, मला वाचावे लागणार आहे. अंजूसाठी, तिला सरांपासून वाचवण्यासाठी. नदी दिसली. मी दुसरा कोणताही विचार न करता पूर्ण वेगाने गाडी नदीत घातली.
9 ते 10 मीटर माझी गाडी नदीत होती आणि क्षणात पूर्णपणे गाडी पाण्यात डुबली. सूर्यप्रकाश आत पाण्यात काही प्रमाणात येत होता, पण तो मला झोंबत नव्हता. पाण्याच्या आत श्वास घेणे मी बंद केले आणि मला नवल वाटले की मी श्वास न घेताही जिवंत होतो. मी अंधार पडण्याची वाट पाहत होतो. मी तसाच गाडीत पूर्णपणे पाण्यात बुडून रात्र होण्याची वाट पाहू लागलो. माझे डोक्यावरचे जळलेले केस पुन्हा उगवू लागले, पण त्यांचा रंग पांढराच होता. अंधार पडायला खूपच वेळ होता. इतका वेळ पाण्यात काय करावे मला विचार आला. 1 तास झाला असणार. वेगवेगळे विचार माझ्या मनात येत होते. तसा मी अंजूवर इतके प्रेम का करत होतो हा प्रश्न माझ्या मनात आला आणि माझ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर स्वप्नासारख्या दिसू लागल्या. मी पहिल्यांदा अंजूसोबत 3 वर्षा अगोदर बोललो होतो, ते म्हणजे माझ्या गावातील हॉस्पिटलमध्ये. माझी आई खूपच बिमार होती. तिला कॅन्सर होता. माझी आई हॉस्पिटलमध्ये भरती होती. त्याच खोलीबाहेरील बाकड्यावर मी एकटाच बसून होतो. माझे बाबा खोलीच्या आत आईजवळ बसून होते. आई आता परत कधी येणार नव्हती. ती मृत्यूच्या दारात उभी होती हे मला माहीत होते. हा विचार करत रडायला येत होते, पण मी माझे आसू रोखून होतो. तू अजय आहे ना? अंजूने माझ्याजवळ बाकड्यावर बसत मला विचारलं. तसे मी अंजूला ओळखत होतो. आम्ही दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो, पण मी कधी तिच्यासोबत बोललो नव्हतो. अंजू दिसायला खूपच सुंदर होती, त्यामुळे माझ्या कॉलेजमध्ये तिला सगळेच ओळखत होते, पण ती कोणासोबत बोलत नसे. हो, मी बोललो. आपण दोघेही एकाच क्लासमध्ये आहे. तू इथे हॉस्पिटलमध्ये कसा काय? अंजूने विचारलं. माझी आई भरती आहे इथे. तू इथे कशी काय? मी विचारले. मी दर महिन्याला आजीसोबत चेकअपसाठी इथे येत असते, साळुंके डॉक्टरकडे. आजी त्यांच्यासोबत आतमध्ये बोलत आहे, म्हणून मी इथे बाहेर आले आहे आणि मला तू दिसला म्हणून मी तुझ्यासोबत बोलायला आले. तिच्या चेहऱ्यावर येणारे केस कानावर खेचत ती बोलली. आईची तब्येत बरी आहे का आता? माझ्याकडे पाहत अंजूने विचारलं. माझी आई आता नाही वाचणार, असं म्हणत मी रडायला लागलो. तशी ती माझ्या पाठीवर हात फिरू लागली. सर्व ठीक होणार, रडू नको, अंजूने प्रेमळ आवाजात म्हटलं. अंजूला दुरून तिच्या आजीचे बोलावणे ऐकू आले. तसे ती उठली. मला आता जावं लागणार, सर्व ठीक होणार, काळजी नको करू, असं म्हणत ती उठून तिथून गेली. मी इतक्या दुःखात असतानाही अंजू माझ्यासोबत प्रेमळपणे बोलली. त्या दिवसापासून तिचा स्वभाव मला आवडायला लागला. माझी आई तेथून 2 दिवसांनी मरण पावली आणि तेथून 15 दिवसांनी मी कॉलेजला जाणे पुन्हा चालू केले. कॉलेजमध्ये मी माझी गाडी पार्क करताच अंजू माझ्या जवळ आली. कसा आहे रे तू? तुझ्या आईबद्दल मी ऐकले, ती माझ्या खांद्यावर हात ठेवत बोलली. आज माझ्यासोबत बोलण्याचे अंजूला कोणतेही कारण नव्हते. मग ही माझ्यासोबत का बोलत आहे? त्या दिवसापासूनच अंजू माझ्यासोबतच कॉलेजमध्ये राहू लागली. माझ्यासोबत क्लासमध्ये एकाच बेंचवर बसायला लागली. तिचे रोज माझ्यासोबत बोलणे आणि माझी काळजी घेण्यामुळे माझ्या दुःखातून मी बाहेर येऊ लागलो. पुन्हा अंजूमुळे मी हसू लागलो. माझे हसू आणि ही खुशी पण जास्त दिवस टिकू शकली नाही. अचानक अंजूने कॉलेजमध्ये येणे बंद केले. अतुल सोबत मी अंजूच्या घरी गेलो. तिच्या घराला कुलूप दिसले. मी रोज अंजूची कॉलेजमध्ये येण्याची वाट पाहत होतो, पण ती आली नाही. माझा फोनही ती उचलत नव्हती. 10 दिवसांनी अंजू परत कॉलेजमध्ये आली. तिला पाहून माझं काळीज एकदम जोराने धडधडू लागले. तेव्हा त्या क्षणी मला कळले मी तिच्यावर प्रेम करत होतो. अंजू, कुठे होती तू एवढे दिवस? माझा फोन का उचलत नव्हती? मी तिला फटकारत विचारलं. आय एम सॉरी अजय, मी दवाखान्यात भरती होते, त्यामुळे तुझा फोन
अंजूच्या डोळ्यातून आसू येऊ लागले. ती का रडत आहे मला समजत नव्हतं. अंजू, तू ठीक आहे ना? तुला काही झाले काय? कोणी तुला त्रास नाही देत ना? मी तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. काहीच तर नाही, असं म्हणत डोळे पुसत अंजू क्लासमध्ये गेली. त्या दिवसापासून अंजू माझ्यासोबत खूपच कमी बोलू लागली. नेहमी मला हसत हसत गोष्टी सांगणारी अंजू आता हसत नव्हती. खूपदा मी तिला काय प्रॉब्लेम आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच सांगत नव्हती. नेहमी कसल्या तरी विचारात दिसत होती. क्लासमध्ये बसून मी अंजूकडे पाहत होतो. अंजू माझ्या समोरच्या बेंचवर बसून होती. पुस्तकात काहीतरी वाचत होती. अजय, तू ऐकलं काय? अतुल माझ्याजवळ बसत बोलला. कशाबद्दल रे? मी विचारलं. अंजू बिमार आहे आणि ती जास्त दिवस जगणार नाही अशी अफवा उडवली आहे कोणीतरी. तू तिला विचारून पहा ना याबद्दल, हळू आवाजात अतुल बोलला. ती मला सांगणार नाही रे. काही दिवसांपासून ती माझ्याबरोबर कमीच बोलत आहे. अतुलने सांगितलेली गोष्ट माझ्या मनात दिवसभर फिरत राहिली आणि मला डॉक्टर साळुंकेबद्दल आठवले. अंजूने मला त्यांच्याबद्दल हॉस्पिटलमध्ये सांगितले होते. कॉलेज सुटल्यावर घरी जाताना मी त्या दिवशी रात्री दवाखान्यात जाऊन साळुंके डॉक्टरांना भेटलो. त्यांनी मला अंजूला दुर्मिळ अशी बिमारी झाली आहे, त्याचा इलाज होऊ शकत नाही, ती आता बिमारीच्या शेवटच्या टप्प्यावर होती, हे त्यांनी सांगितले. ती किती जगणार नक्की नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी अंजूला फोन करून लवकरच कॉलेजमध्ये यायला सांगितलं. अंजूला कॉलेज गार्डनमध्ये मी नेले. आम्ही दोघेही तिथे बसलो. क्लास चालू असल्याने गार्डनमध्ये आम्ही दोघेच होतो. अंजू, आय लव्ह यू. अंजूचा हात हातात घेत मी बोललो. हे ऐकताच अंजूने तिचा हात माझ्या हातातून ओढला. अजय, मी दुसऱ्या मुलाला लाईक करते, ती बोलली. हे ऐकून मला अतिशय राग आला. कोण आहे तो? मी विचारलं, पण ती उत्तर न देताच तिथून उठून गेली. जीवनात पहिल्यांदा मला माझ्या स्वतःवर राग आला. ती खोटी बोलत होती असे माझे मन मला सांगत होते, पण माझे डोके हे खरंही असू शकते असा विचार करत होते. ती माझ्यावर प्रेम करो किंवा न करो, मला तिला तिच्या बिमारीतून बरे करायचे होते. माझी आई बिमारीमुळे मेली होती, आता अंजू ही मरणार. माझी आई जशी मला सोडून गेली तशी अंजू पण जाणार का? नाही, मी असे होऊ देणार नाही. मला जे करावे लागणार ते मी करणार, पण अंजूला मी वाचवणार, हे वचन मी स्वतःलाच दिले. तेव्हापासून मी अंजूच्या बिमारीवर खूप रिसर्च करू लागलो आणि तेव्हा डार्क वेबवर मला मेलेली व्यक्ती जिवंत करण्याचा दावा करणारे सर सापडले. सरांना मी अंजूच्या बिमारीबद्दल सांगितलं आणि महत्त्वाचे म्हणजे सरांनी त्यांचा पत्ता देत जेव्हाही अंजू मरणार त्यांच्याजवळ तिला आणण्यास सांगितले. मला काळी जादू वगैरे अशा गोष्टींवर विश्वास नव्हता, पण ते म्हणतात ना, लव्ह मेक यू ब्लाइंड, प्रेमात व्यक्ती आंधळा होतो, तसे माझे झाले होते. त्याचे काय परिणाम होईल याचा विचार मी केला नाही. मी अंजूला प्रपोज केल्यापासून ती माझ्यासोबत थोडी कमीच बोलायची. अशी ती का करत आहे मला समजत नव्हतं. शेवटी तो दिवस आला. अंजू दवाखान्यात भरती आहे आणि ती आजचा दिवस वाचणार नाही, अशा गोष्टी माझ्या क्लासमध्ये चालू होत्या. तसे ऐकताच मी घराकडे निघालो. डार्क वेबवरून सरांना संपर्क साधला. त्यांनी अंजूला त्यांच्याजवळ आणण्यासाठी सांगितले आणि मी हॉस्पिटलमध्ये तिचा मृतदेह चोरण्यासाठी गेलो. अंधार झाला होता. अंजूवरील माझ्या प्रेमाबद्दल सर्व आठवून सकाळची रात्र झाली. मी गाडीचे दार उघडण्याचा प्रयत्न करू लागलो, पण पाण्याच्या दाबामुळे ते जाम झाले होते. मी जोराने माझी पूर्ण ताकद लावून गाडीच्या दाराला लाथ मारली आणि गाडीचे दार तुटून पडले. मी पोहत नदीच्या बाहेर निघालो. बाहेर काळाकिट्ट अंधार पडला होता.
रोडवरून गाड्यांचे ये जा करताना लाईट दिसत होते. मी अतिशय वेगाने जंगलातून धावत सुटलो. 10 मिनिटात माझ्या घरासमोर येऊन मी उभा झालो. घराबाहेर माझ्या बाबांची गाडी उभी होती. बाबांना तर विदेशातून यायला 12 दिवस वेळ होता. हा विचार करत मी घरात आलो. माझे कपडे पूर्णपणे पाण्याने ओले होते. मी बाथरूममध्ये जाऊन शॉवर घेतला आणि नवीन कपडे घातले. बाबा हॉलमध्ये नव्हते म्हणून मी त्यांना शोधू लागलो. त्यांच्या स्टडी रूममध्ये मला ते सापडले. त्यांची पिस्तूल ते पाहत होते. मी त्यांना दिसताच ते बोलले, अजय, पिस्तूलमधल्या गोळ्या कुठे आहे? बाबा, आपल्या घरात चोर आले होते. त्यांना हकलून लावण्यासाठी मी हवेत गोळ्या चालवल्या होत्या. मी त्यांना सांगितले, तू इतका पांढरा का दिसत आहे आणि ही डोक्यांचे केस तू पांढरे रंगवले काय? त्यांनी विचारलं. काय बोलावे मला समजले नाही. मला झोप येत आहे म्हणत मी पटकन तिथून माझ्या रूममध्ये आलो. फुटलेल्या खिडकीतून मी बाहेर पाहिले आणि मला धक्काच बसला. अतुलला गाडलेला खड्डा खोदून होता. मी तसाच त्या खिडकीतून उडी मारली. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारूनही मी माझ्या पायावर उभा झालो. जसा मी हवेतून तरंगत खाली आलो होतो. खड्ड्यात जाऊन पाहिले. अतुलच्या छातीतील चाकू खड्ड्यात पडून होता, पण अतुल तिथे नव्हता.